नमस्कार, वेलकम टू लॉ टॉक्स। आज आपल्याला सीनियर ॲडव्होकेट प्रमोद बेंद्रे सर ह्यांचा मार्गदर्शन लाभलेला आहे। ॲडव्होकेट बेंद्रे सर ह्यांचा न्याय क्षेत्रामध्ये मोठा अनुभव आहे। आज ते आपल्याला स्टॅट्युटरी नोटिसेस ह्या विषयावर बहुमूल्य मार्गदर्शन करणार आहेत। थँक्यू। नमस्कार। सर्वप्रथम मी ॲडव्होकेट अमित गिरमे यांचं आभार मानतो की त्यांनी ही जी लेक्चर सिरीज आहे लॉ टॉक ह्याच्यामध्ये मला माझे विचार मांडण्याची संधी दिली। आणि अजून एक कारणाकरता मी त्यांचे आभार मानतो की लॉ सारख्या विषयावर एक लीगल लिटरसी म्हणून त्यांनी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। आज मी आपल्याशी स्टॅट्युटरी नोटिसेस या विषयावर बोलणार आहे। एखादा दावा दाखल करायचा असेल किंवा एखादं प्रोसिडिंग दाखल करायचं असेल तर प्रत्येक वेळी नोटीस द्यायलाच पाहिजे असं काही बंधन कायद्यामध्ये नाही आहे। पण ह्यालाच काही अपवाद आहेत। म्हणजे काही दावे दाखल करायचे असतील किंवा काही प्रकरणं दाखल करायची असतील तर त्याच्याकरता त्या कायद्यामध्ये नोटीस देणं म्हणजे प्रकरण दाखल करायच्या अगोदर नोटीस देणं हे कायद्यानेच बंधनकारक केलेलं आहे। आणि म्हणून बरेच वेळेला आपल्याकडे जेव्हा वकील वर्गाकडे असे दावे येतात त्यावेळेला त्यामध्ये नोटीस कशा पद्धतीची द्यावी, त्याच्यामध्ये काय मजकूर असला पाहिजे या दृष्टीने आज आपण चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम मी आपल्यासमोर नोटीस अंडर सेक्शन 80 ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। म्हणजे अनेक नोटीस आहेत स्टॅट्युटरी नोटीस की ज्याला आपण असं म्हणू शकतो की कंपल्सरी नोटीस, की ज्याच्यामध्ये ही नोटीस देणं ही कायद्याने बंधन केलेलं आहे। अशा बऱ्याच नोटीस आहेत। उदाहरणार्थ नोटीस अंडर सेक्शन 80 ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड किंवा महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टच्या 164 अन्वये द्यायची नोटीस किंवा बॉम्बे प्रोव्हिन्शियल म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट म्हणजे आता महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट याच्या सेक्शन 487 प्रमाणे द्यायची नोटीस किंवा सेक्शन 15 महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट अशा काही तरतुदींप्रमाणे नोटीस ही त्या प्रकरण दाखल करण्यापूर्वी देणं हे कायद्याने बंधनकारक आहे। यापैकी काही नोटिसा ज्या आहेत त्याचा मी आपल्याशी या ठिकाणी उहापोह करणार आहे। सगळ्यात पहिल्यांदी नोटीस अंडर सेक्शन 80 ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड या संदर्भात आपण चर्चा करू। एखादी व्यक्ती आहे की ज्याला सरकारविरुद्ध म्हणजे गव्हर्नमेंटच्या विरुद्ध काही तक्रार आहे, काही ग्रीवन्स आहे आणि त्याच्याकरता म्हणून त्याला कोर्टामध्ये एखादी सिव्हिल कोर्टामध्ये केस दाखल करायची आहे किंवा एखादा पब्लिक ऑफिसर आहे आणि त्या पब्लिक ऑफिसरनी त्याच्या ऑफिशियल ड्युटी करताना एखादी कृती अशा पद्धतीने केली किंवा करण्याचा प्रयत्न केला की ती त्या माणसाच्या दृष्टीने चुकीची आहे, तर तो त्या पब्लिक ऑफिसरच्या अगेन्स्ट कोर्टामध्ये सिव्हिल कोर्टामध्ये दावा दाखल करू शकतो। एखाद्याला असं वाटलं की मला गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट दावा दाखल करायचा आहे, मला एखाद्या पब्लिक ऑफिसरच्या विरुद्ध दावा दाखल करायचा आहे, तर त्याच्याकरता त्याला सेक्शन 80 खाली नोटीस देणं हे बंधनकारक आहे। ही जी नोटीस आहे ती सिव्हिल प्रोसिजर कोड याच्या कलम 80 प्रमाणे ही देणं बंधनकारक आहे। आता ही जी नोटीस द्यायची आहे तर ती कोणाला द्यायची, तर एखादी व्यक्ती जी आहे त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विरुद्ध तक्रार करायची आहे, त्याच्याविरुद्ध दिवाणी कोर्टामध्ये दावा दाखल करायचा असेल तर त्याला सेक्रेटरी जो आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा त्याला ही नोटीस देणं बंधनकारक आहे। तसंच एखाद्याला रेल्वेच्या विरुद्ध काही दावा दाखल करायचा आहे सिव्हिल कोर्टामध्ये तर जनरल मॅनेजर रेल्वेचा जो असेल त्याला ती नोटीस देणं बंधनकारक आहेत। तसंच या सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये, कारण हा सिव्हिल प्रोसिजर कोड 1909 साली अस्तित्वात आलेला आहे, त्यामुळे त्यावेळेला जम्मू आणि काश्मीर या संदर्भात काही वेगळ्या प्रोव्हिजन्स होत्या। तर जम्मू आणि काश्मीरच्या सरकारच्या विरुद्ध, राज्य सरकारविरुद्ध काही तक्रार करायची असेल तर चीफ सेक्रेटरी ऑफ जम्मू अँड काश्मीर और एनी अदर ऑफिसर ऑथराइज्ड बाय दॅट गव्हर्नमेंट त्याला ती नोटीस देणं आवश्यक आहे। तसंच
एखाद्या सरकारच्या विरुद्ध, राज्य सरकारच्या विरुद्ध दावा दाखल करायचा असेल सिव्हिल कोर्टात, तर त्याला त्या सेक्रेटरी जो असेल त्या गव्हर्नमेंटचा, म्हणजे राज्य सरकारचा किंवा कलेक्टर ऑफ दॅट डिस्ट्रिक्ट याला ती नोटीस त्यांनी देणं हे बंधनकारक आहे. आणि नॅचरली एखादा पब्लिक ऑफिसर आहे आणि त्या पब्लिक ऑफिसरच्या एखाद्या कृतीबद्दल एखाद्याला तक्रार असेल तर त्यांनी ती नोटीस, तो पब्लिक ऑफिसर आहे त्याला द्यायला पाहिजे. आता हे नोटीस जी द्यायची आहे तर त्याच्याकरता नोटीस दिल्यापासून 2 महिन्यापर्यंत त्या संबंधित व्यक्तीला त्या सरकारच्या विरुद्ध किंवा पब्लिक ऑफिसरच्या विरुद्ध नोटीस दावा दाखल करू शकत नाही. या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की ही जी नोटीस जी आहे सिव्हिल प्रोसिजर कोड खालची, ती एखाद्या व्यक्तीला गव्हर्नमेंट किंवा पब्लिक ऑफिसर यांच्या विरुद्ध सिव्हिल कोर्टात म्हणजे दिवाणी न्यायालयात दावा दाखल करायचा असेल तर ही नोटीस देणं हे बंधनकारक आहे. आता ही जी नोटीस जी आहे ही नोटीस द्यायचं कारण काय? तर ह्याचं कारण सगळ्यात अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावरनं हे आपल्या लक्षात येईल की ही जी नोटीस जी आहे ही बंधनकारक का केली, ह्याला स्टॅट्युटरी नोटीस आपण का म्हणतो. तर बरेच वेळेला असं असतं की सरकार आहे किंवा पब्लिक ऑफिसर आहे यांच्याकडे बराच त्यांचा पसारा असतो, बरीच प्रकरणं त्यांच्याकडे असतात, त्यांना वेगवेगळी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामं करायला लागतात. मग अशा वेळेला ही नोटीस दिली, ही नोटीस दिल्यानंतर जो संबंधित जो अधिकारी असेल, मग तो गव्हर्नमेंटच्या विरुद्ध ती नोटीस दिली असेल तर तो संबंधित अधिकारी असेल तो ते बघू शकतो की बाबा आपल्या गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट ही अशा प्रकारची एखादी केस दाखल होऊ शकणार आहे. तर याच्यामध्ये जो ग्रीव्हन्स केलेला आहे ज्या व्यक्तीने, तर त्याची तक्रार काय आहे ते तपासून घेऊ शकतात. त्याच्यामध्ये ते असंही करू शकतात की एखाद्या कायद्याच्या प्रोव्हिजनचा कुठे भंग झाला आहे का ह्याच्याकरता ती सुद्धा ते शहानिशा करू शकतात. तसंच एखाद वेळेला त्यांना असं वाटलं की बाबा एखादी कृती ही सरकारची किंवा पब्लिक ऑफिसरची ही चुकलेली आहे, तर अशा वेळेला ते ती करेक्ट करण्याचा किंवा त्याच्यामध्ये ते सुधार करण्याचा सुद्धा त्यांना संधी मिळते. थोडक्यात काय, ही नोटीस देण्याचा जो काही हेतू आहे तो म्हणजे सरकारला किंवा त्या पब्लिक ऑफिसरला एक अपॉर्च्युनिटी देणं की बाबा आम्ही तुमच्या विरुद्ध दिवाणी न्यायालयात आता दावा दाखल करणार आहे, तर तो दावा दाखल करण्यापूर्वी ही आम्ही तुम्हाला नोटीस देतोय, एक संधी देतोय की तुम्ही जो काही निर्णय घेतलेला आहे किंवा घेणार आहात किंवा कृती केलेली आहेत किंवा करणार आहात, तर त्या संदर्भात आपण विचार करा किंवा फेरविचार करा. ह्याच्याकरता म्हणून ती नोटीस दिलेली आहे, नोटीसचा हेतू आहे. आता हा एक हेतू आहेच, पण अजून एक असा हेतू आहे की ह्याच्यामुळे वेळ वाचणारे लिटिगंट्सचा पैसा ह्याच्यामुळे वाचू शकतो आणि यामुळे एखादी आपण जे म्हणतो की कोर्टात जायच्या अगोदर एखादं प्रकरण हे सामोपचाराने पण संपू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की ही स्टॅट्युटरी नोटीस देण्यापाठीमागचा जो हेतू आहे हे अतिशय चांगला आहे. आता या नोटीसमध्ये कंटेंट्स काय असले पाहिजेत, तर प्रत्येक कायद्याने काही कंटेंट्स त्याच्यामध्ये स्पेसिफाय केलेले आहेत. आता उदाहरणार्थ आपण सेक्शन 80 खालची नोटीस आत्ता बघतोय की ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट आणि पब्लिक ऑफिसर यांच्या विरुद्ध आपण दिवाणी कोर्टात दावा दाखल करायचा असेल तर ती नोटीस देणं आवश्यक आहे. या नोटिसीमध्ये एक म्हणजे कॉज ऑफ ॲक्शन की मी एखादी व्यक्ती दावा दिवाणी न्यायालयात का दाखल करणार आहे याचं कारण त्याच्यामध्ये लिहिलं पाहिजे. उदाहरणार्थ एखादी गव्हर्नमेंट आहे, त्यांची एखादी कृती चुकली आहे, तर ती कृती चुकलेली आहे हे त्याच्यामध्ये नमूद केलं गेलं पाहिजे. म्हणजे एखादं दावा दाखल करण्याकरता काय कारण घडलं, म्हणजे आमच्या कायद्याच्या भाषेत कॉज ऑफ ॲक्शन हे आपण त्याच्यामध्ये नमूद करणं आवश्यक आहे. तसंच ज्यांनी नोटीस दिलेली आहे आणि जो बाधित व्यक्ती आहे की जो उद्या दावा दाखल करणारे गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट किंवा पब्लिक ऑफिसरच्या अगेन्स्ट, त्याचं पूर्ण डिटेल त्याच्यामध्ये यायला पाहिजे. उदाहरणार्थ तर त्याचं नाव, डिस्क्रिप्शन, त्याचं रेसिडन्स हे त्याच्यामध्ये येणं आवश्यक आहे. आता हे लिहिण्यापाठीमागचा हेतू काय, तर हेतू एवढाच की बऱ्याच त्या ठिकाणी प्रकरणं असतात आणि मग अशा वेळेला एखादी नोटीस ही वेग गेली, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं कुठलंही नाव नाही आहे, कुठलंही कारण लिहिलेलं नाही,
तर ते सरकारला किंवा संबंधित अधिकाऱ्याला कळणार नाही आणि मग तो त्याच्यावर विचार करू शकणार नाही. आणि म्हणून याच्यामध्ये दाव्याकरता कारण काय आहे हे नमूद करणं आवश्यक आहे. दुसरं, जो वादी जो होणार आहे, जो दावा दाखल करणार आहे, त्याचं नाव काय आहे, त्याचं डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन आणि त्याचा पत्ता त्याच्यामध्ये देणं हे आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्याची सरकारविरुद्ध काय तक्रार आहे हे त्याच्यामध्ये स्पेसिफिक म्हणजे स्पष्ट लिहिणं आवश्यक आहे. आता या नोटिसीकरता काही फॉर्म आहे का, तर असा कुठलाही फॉर्म नाही, पण हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते त्याच्यामध्ये येणं आवश्यक आहे. आता ही अशी जी नोटीस जी आहे, ही नोटीस जेव्हा दिली जाते, एखाद्या गव्हर्मेंट ऑफिसमध्ये दिली जाते किंवा एखाद्या पब्लिक ऑफिसरला दिली जाते, तर त्या पब्लिक ऑफिसर जो आहे त्याचं जिथे ऑफिस आहे किंवा ते जे सरकार गव्हर्मेंट आहे त्यांचं जिथे कार्यालय आहे, अशा ठिकाणी ती नोटीस सर्व करायला पाहिजे. ती पोस्टाने पण करू शकतात किंवा ती पर्सनली पण देऊन त्याची पोच घ्यायला पाहिजे. या ठिकाणी मी सांगू शकतो की पोस्टाने आपण जेव्हा नोटीस देतो त्यावेळेला आपण पोस्ट केलं आहे म्हणून आपल्याकडे ती रिसीट असते, ती ॲक्नॉलेजमेंट असते. काही वेळेला समजा गव्हर्मेंटकडनं कोणी घेतली नाही तर त्याची एक ते एन्व्हलप असतं ते परत येतं, म्हणजे आपल्याकडे काहीतरी पुरावा असतो. पण आपण म्हटलं की बुवा एखाद्या ऑफिसमध्ये आपण पर्सनली ती द्यायची, तर त्याच्यामध्ये ॲक्नॉलेजमेंट म्हणजे पोच घेणं हे महत्त्वाचं आहे. नाहीतर उद्या असं होऊ शकतं की गव्हर्मेंट ऑफिसमध्ये एखादा व्यक्ती असतो, तो बदलला आणि त्यांनी ते कुठे ठेवलं नोटीस हे काही कळलं नाही, तर असा स्टँड गव्हर्मेंटकडनं येऊ शकतो की नोटीस आम्हाला दिलेली नाही. आणि म्हणून जेव्हा आपण पर्सनली नोटीस देतो त्यावेळेला त्याची पोच हे घेणं आवश्यक आहे. आता आपण एक असा विचार करू की नोटीस तर दिली आणि सरकार ऐकायला तयार नाही आहे किंवा तो पब्लिक ऑफिसर ऐकायला तयार नाही आहे आणि आता दावा दाखल करण्याशिवाय कुठलंही ऑप्शन नाही आहे. मग अशा वेळेला दाव्यामध्ये या नोटिसीचा उल्लेख की आम्ही अशी जो प्लेंटिफ आहे, वादी आहे, त्यांनी अशा पद्धतीची नोटीस जी आहे ती त्या गव्हर्मेंटला किंवा पब्लिक ऑफिसरला ती दिलेली आहे आणि असं स्टेटमेंट असेल तर कोर्ट कन्सिडर करेल. समजा दाव्यामध्ये ह्याचा उल्लेख नसेल तर कोर्ट असं धरणार नाही की ही नोटीस दिलेली आहे आणि मग त्याचा दाव्यावर परिणाम होऊ शकतो. आता तुम्ही असं म्हणाल की बाबा नोटीस द्यायची, 2 महिने थांबायचं आणि त्याच्यानंतर मग दावा दाखल करायचा. पण या 2 महिन्यामध्ये समजा त्या सरकारने किंवा त्या पब्लिक ऑफिसरने असं ठरवलं की नाही, आम्ही जी ॲक्शन घेतली आहे किंवा घेणार आहोत ती आम्ही पुढे कायम करतो आहे किंवा ती आम्ही चालू करतो आहे. आणि मग अशा वेळेला कोर्टाकडनं अर्जंट रिलीफ पाहिजे, म्हणजे टेम्पररी इंजंक्शन म्हणा किंवा वेगळ्या पद्धतीचं इंटेरियम रिलीफ समजा पाहिजे असेल, तर मग काय, तर ही जी नोटीस जी आहे त्याच्यात सेक्शन 80 सबसेक्शन 2 याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की एखादा समजा असा प्रसंग आला की त्याच्यात अर्जन्सी आहे आणि इंटेरियम ऑर्डर घेणं त्याच्यामध्ये आवश्यक आहे, अशा वेळेला कोर्टाकडे अर्ज करून म्हणजे दावा दाखल करायचा, त्याच्याबरोबर अर्ज करायचा आणि कोर्टाची परमिशन घ्यायची. म्हणजे जो कायदा आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणले विथ द लीव ऑफ द कोर्ट ही तो दावा दाखल होऊ शकतो. पण असं धरून चाला की कोर्टाने ती लीव रिजेक्ट केली, तर रिजेक्ट केली आहे तर तो दावा जो आहे तो संबंधित वादी जो आहे त्यांना तो परत केला जातो आणि मग त्यांनी ती नोटीस देऊन परत त्याच्यामध्ये 2 महिने थांबायचं आणि मग कोर्टामध्ये दावा दाखल करायचा. अशा पद्धतीचं एक साधारण सेक्शन 80 जी आहे त्याच्या नोटिसीची मी आपल्याला थोडक्यात कल्पना दिली. आपण दुसऱ्या नोटिसीकडे जाऊ. त्याच्या अगोदर मला असं वाटतं की सेक्शन 80 खालची नोटीस जी आहे त्याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे म्हणजे थोडक्यात ती नोटीस वेव करण्याचा अधिकार कोणाला असेल तर तो कोर्टाला आहे. म्हणजे कोर्टामध्ये अर्ज करून कोर्टाची परमिशन घेऊन की बाबा ह्याच्यामध्ये अर्जन्सी आणि आम्हाला काही करून मनाई घ्यायची आहे किंवा इंटेरियम ऑर्डर घ्यायची आहे, तर ही नोटीस न देताना आम्हाला दावा दाखल करायला परवानगी द्या असं सांगून ती परवानगी मिळाली तर वेगळी नोटीस द्यायची आवश्यकता नाही. म्हणजेच ह्याच्यामध्ये कोर्टाला ती नोटीस डिस्पेन्स करण्याचा अधिकार आहे. आता मी वेगळ्या पद्धतीचं आपल्याला एक नोटीस ह्याच्यामध्ये सांगतो की नोटीस अंडर सेक्शन 164 ऑफ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960. असं धरून चाला
की एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट खाली जी संस्था स्थापन झालेली आहे, नोंदणी त्याची झालेली आहे, अशा संस्थेच्या विरुद्ध दावा दिवाणी न्यायालयात दाखल करायचा आहे. तर दावा दाखल करण्याकरता संबंधित व्यक्तीला म्हणजे जो प्रपोजवादी आहे, प्लेंटिफ आहे, त्यांनी सेक्शन 164 खाली नोटीस देणं आवश्यक आहे. आता आपण ह्याच्यामध्ये एक बघितलं की हा जो सेक्शन आहे त्याचे काही इन्ग्रेडियंट्स आहेत. पहिलं म्हणजे एखादी व्यक्ती की जो मेंबर नाही आहे आणि त्याला दिवाणी कोर्टात संस्थेच्या विरुद्ध दावा दाखल करायचा आहे आणि त्या दाव्याचा विषय टचिंग द बिझनेस ऑफ द सोसायटी असा असेल तर सेक्शन 164 खाली 2 महिन्याची नोटीस त्यांना रजिस्ट्रारला देणं कंपल्सरी आहे. आता थोडक्यात ह्याच्यामध्ये आपण एक बघू, त्या जो वादी आहेत त्याची तक्रार कोणाविरुद्ध आहे? त्याची तक्रार आहे सोसायटी विरुद्ध. त्याला दावा दाखल करायचा आहे सोसायटी विरुद्ध दिवाणी न्यायालयात, पण नोटीस मात्र त्याला द्यायची आहे ती रजिस्ट्रारला द्यायची आहे. म्हणजे असं धरून चाला की त्या प्रकरणासंदर्भात एखादी नोटीस त्या प्रपोजवादीनी ही सोसायटीला दिली की बुवा ही 164 खालची नोटीस आहे आणि दावा दाखल केला, तर उद्या असं होऊ शकतं की ती नोटीस 164 खालची ती धरली जाणार नाही. कारण नोटीस अंडर सेक्शन 164 हॅज टू बी गिवन टू द रजिस्ट्रार ऑफ दॅट पर्टिक्युलर स्टेट, म्हणजे महाराष्ट्र. आता हे सेक्शन 164ची जी नोटीस आहे त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आले पाहिजेत? एक की कॉज ऑफ ॲक्शन, दाव्यास कारण. दुसरं, जो दावा दाखल करणार आहे सिव्हिल कोर्टात त्याची पूर्ण माहिती म्हणजे नाव, डिस्क्रिप्शन, प्लेंटिफ, त्याचा राहण्याचा पत्ता वगैरे, आणि जी मागणी करणार आहे म्हणजे रिलीफ्स तो त्याला मागायचे दाव्यामध्ये तो ते करू शकतो. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी मला आपल्याला नमूद करायच्या आहेत की असं आहे का की सोसायटी जी रजिस्टर्ड झालेली आहे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट खाली, त्या सोसायटीच्या विरुद्ध दावा दाखल करायचा असेल दिवाणी न्यायालयात, तर प्रत्येक वेळेला नोटीस द्यायला पाहिजे का? तर ह्याच्यामध्ये त्यांनी एक म्हणलेलं आहे की तो समजा दावा असेल तो टचिंग द बिझनेस ऑफ द सोसायटी, देन ओनली नोटीस अंडर सेक्शन 164 इज मॅन्डेटरी. आता हा जो आहे की टचिंग द बिझनेस ऑफ द सोसायटी, याच्या संदर्भात मी आपल्याला 1-2 उदाहरणं त्याच्यामध्ये देतो. एक फ्लॅट होता आणि त्या फ्लॅटमध्ये जो मेंबर होता त्याचा मृत्यू झाला आणि त्याची जी 2 मुलं होती त्या 2 मुलांमध्ये त्या फ्लॅटवरनं वाद सुरू झाला. त्याच्यातला एक जो मुलगा होता तो असं म्हणला की रे वडिलांनी माझ्या नावाने बक्षीसपत्र केलेलं आहे. दुसरा म्हणला की नाही नाही हे मला मान्य नाही आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये खरा डिस्प्यूट कोणाच्या मध्ये आहे तर त्या 2 भावांमध्ये होता, पण तो फ्लॅट सोसायटीमधला होता आणि म्हणून त्यांनी सोसायटीला त्या दाव्यामध्ये प्रतिवादी केलं, म्हणजे डिफेंडंट केलं. आणि त्या प्रतिवादीच्या विरुद्ध फार काही रिलीफ मागितले नव्हते, फक्त एकच रिलीफ मागितला होता की त्यांनी कोणाला सोसायटीने कोणाला ट्रान्सफर करू नये. आणि त्यावेळेला आपल्या हायकोर्ट असं म्हणलं की नाही, हा डिस्प्यूट जो आहे हा 2 भावांमधला आहे, हा काही सोसायटीचा बिझनेस होऊ शकत नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये कोर्टाने असं धरलं की ह्याच्यामध्ये नोटीस अंडर सेक्शन 164 इज नॉट रिक्वायर्ड. कारण का तर दाव्याचा विषय हा सोसायटीचा बिझनेस होऊ शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये जो होता की 2 भावांमधली गिफ्ट डीडबद्दल भांडण, हा काही सोसायटीच्या बिझनेसशी संबंधित नाही आहे आणि म्हणून प्लेंटिफनी नोटीस न देताना दावा दाखल केला, तो त्यांनी कायदेशीर आहे असं त्याच्यामध्ये धरलं. एक दुसरं मी उदाहरण आपल्याला देतो. एक बँक आहे आणि बँकेचं उद्देशच असा आहे की कर्ज द्यायची, कर्ज समजा परतफेड करू शकलं नाही सभासद, तर त्याच्याकरता म्हणून त्यांनी बँक त्यांची रिकव्हरी करू शकते. आता बँकेने असिस्टंट रजिस्ट्रारकडे सेक्शन 101 ऑफ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट ह्याच्याकडे जाऊन रिकव्हरी सर्टिफिकेट म्हणजे वसुली दाखला घेतला आणि त्यांनी रिकव्हरी सुरू केली रजिस्ट्रारकडे.
आता असं धरून म्हणजे स्पेशल रिकव्हरी ऑफिसरकडे आणि ती प्रॉपर्टी अटॅच केली. आता ही अटॅचमेंटची जी काही प्रोसिजर आहे ती तो जो बॉरोवर होता, जो डिफॉल्टर होता, त्यांनी सिव्हिल कोर्टामध्ये दावा दाखल केला. बाकीचे मुद्दे आपण त्याच्यामधनं सोडून देऊ, पण त्यामध्ये असं धरलं गेलं की नाही, हा जो आहे हा बँकेच्या बिझनेसशी संबंधित आहे. कारण त्याच्यामध्ये बरेच दुसरे अजून काही मुद्दे होते, ते मुद्दे मी आत्ता काही सांगत नाही, की ज्याच्यामध्ये असं धरलं गेलं की हो, वस्तू दावा जो आहे त्याच्यामध्ये काही मुद्दे जे असतील त्यांनी दिवाणी न्यायालयामध्ये त्याला अधिकार आहे. मात्र त्यांनी असं सांगितलं की हा बिझनेस हा आहे की लोन देणं आणि लोन त्याची परतफेड नाही झाली तर ती रिकवर करणं. आणि म्हणून कोर्टाने असं म्हणलं की तुम्ही नोटीस न देताना जे काही सिव्हिल कोर्टात दावा दाखल केलेला आहे बँकेच्या अगेन्स्ट, तर तो मेंटेनेबल नाही. आणि मग त्यांनी तो जो दावा आहे तो डिसमिस केला. आता अशा बऱ्याच केसेसमध्ये हा हायकोर्टनी जो आहे हा मुद्दा त्याच्यामध्ये त्यांनी डिसाईड केलेला आहे. आपण जेव्हा नोटीस द्यायची असेल अंडर सेक्शन 164 त्यावेळेला प्रत्येकाने एक भान ठेवलं पाहिजे की सोसायटी आहे म्हणजे नोटीस द्यायलाच पाहिजे, म्हणजे दावा दाखल करायचा असेल तर नोटीस द्यायला पाहिजे असं नाही आहे. टचिंग द बिझनेस ऑफ द सोसायटी ही टर्म त्याच्यामधली महत्त्वाची आहे. बरेच वेळेला असा गोंधळ होतो की कॉपरेटिव्ह कोर्टामध्ये समजा एखाद्या मेंबरला एखाद्या सोसायटीच्या विरुद्ध दावा दाखल करायचा असेल आणि सेक्शन 91 खाली कॉपरेटिव्ह कोर्टाला ज्युरिडिक्शन असेल, तर त्यावेळेला नोटीस द्यायची आवश्यकता आहे का अंडर सेक्शन 164? तर त्याच्याकरता आवश्यकता नाही आहे. सेक्शन 164ची नोटीस फक्त ह्याच्याकरता आहे की एखादा व्यक्ती की ज्याला सोसायटीच्या विरुद्ध दावा दाखल करायचा असेल सिव्हिल कोर्टात आणि त्या दाव्याचा विषय हा त्या संस्थेच्या बिझनेसशी संबंधित असेल तरच त्यांना रजिस्ट्रारला नोटीस देणं बंधनकारक आहे. रजिस्ट्रारला समजा नोटीस दिली नाही आणि ती सोसायटीला दिली तर ती नोटीस ग्राह्य धरता येणार नाही. आता ही रजिस्ट्रारला का नोटीस द्यायची, त्याचंसुद्धा हायकोर्टने एका केसमध्ये असं धरलं की रजिस्ट्रारची जो पॉवर आहे ती खूप वाईड आहे. म्हणजे सोसायटी जी आहे, सोसायटी व्यवस्थित वर्किंग करते की नाही, सुपरवाईज करण्याची पॉवर रजिस्ट्रारला आहे. आणि म्हणून ती नोटीस जी आहे ती रजिस्ट्रारला द्यायची. काही समजा याच्यामध्ये रजिस्ट्रारनी समजा इंटरफिअर केलं तर तो प्रॉब्लेम तिथे संपू शकेल, हा त्या पाठीमागचा हेतू आहे. आणि मग अशा पद्धतीने पुढे ती नोटीस त्यांनी 2 महिन्यामध्ये समजा नाही उत्तर दिलं तर सिव्हिल कोर्टामध्ये दावा दाखल संस्थेच्या विरुद्ध होऊ शकतो. नोटीस अंडर सेक्शन 80 आणि नोटीस अंडर सेक्शन 164 मधला सगळ्यात महत्त्वाचा जो डिफरन्स आहे तो असा आहे की सेक्शन 80 खालची जी नोटीस आहे त्याच्यामध्ये कोर्टाला अधिकार दिलेला आहे की ते डिस्पेन्स करण्याचा, की अर्जंट काही असेल, इंटरिम ऑर्डर रिलीफ त्याच्यामध्ये आवश्यक असेल आणि तो देणं गरजेचं असेल तर ती नोटीस वेव करण्याचा अधिकार आहे. पण 164 खालची नोटीस जी आहे ती वेव करण्याचा अधिकार सिव्हिल कोर्टाला नाही. म्हणजे नोटीस अंडर सेक्शन 164 ही मॅन्डेटरी आहे आणि ती दिली नाही तर दावा हा डिसमिस होऊ शकतो. त्याच्यानंतर समजा एखाद्याने नोटीस द्यायचा प्रयत्न केला तर ती नोटीस कायदेशीर ठरणार नाही, कारण दावा दाखल करायच्या अगोदर ती नोटीस त्याच्यामध्ये कॉन्टम्प्लेट केलेली आहे. आपण तिसरी जी नोटीस आहे ती आपण बघू. मी आता पुढच्या ज्या नोटिसा आहेत त्या त्याच्यातलेच फक्त ठळक मुद्दे मी आपल्याला त्याच्यामध्ये सांगणार आहे. पुढची नोटीस जी आहे ती नोटीस अंडर सेक्शन 15 ऑफ महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट. एखाद्या मालकाला एखाद्या टेनंटच्या अगेन्स्ट, भाडेकरूच्या अगेन्स्ट दावा दाखल करायचा आहे की बाबा भाडेकरू हा भाडं देत नाही, टॅक्स देत नाही, परमिटेड इन्क्रीजेस देत नाही, तर अशा वेळेला तो डिफॉल्ट या ग्राउंडचा आधार घेऊन हा भाडेकरू जो आहे त्याच्याविरुद्ध दावा दाखल करू शकतो. म्हणजे मी हे जे बोलतो आहे ते फक्त डिफॉल्ट ग्राउंड असेल आणि ज्याच्यात महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट त्याला ॲप्लिकेबल होत असेल त्याच्या संदर्भातलीच ही आत्ता मी आपल्याला माहिती देतो आहे. मालक आहे, मालकाने टेनंट जो असेल त्याच्याविरुद्ध डिफॉल्ट
आहे म्हणून दावा दाखल करायचा असेल की या भाड्याच्या जागेचा ताबा आम्हाला द्या, तर आपल्याला सेक्शन 15 जो आहे महाराष्ट्र रेंट कंट्रोलचा तो आपल्याला बघायला लागणार. आता याच्यामध्ये डिफॉल्ट समजा असेल तर काही प्रोसिजर कॉन्टम्प्लेट केली आहे. त्याच्यात असं सांगितलेलं आहे की टेनंट स्टँडर्ड रेंट देत नाही, परमिटेड इन्क्रीज देत नाही, तर अशा वेळेला मालकांनी भाडेकरू जो असेल त्याला लेखी नोटीस द्यायची. सेक्शन 106 ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमध्ये ज्या पद्धतीने नोटीस सर्व करायची ह्याच्या संदर्भात जे सांगितलेलं आहे ते सेक्शन 15ची जी नोटीस आहे त्याला ते ॲप्लिकेबल आहे. म्हणजे भाडेकरूंनी नोटीस द्यायची, मालकांनी नोटीस द्यायची भाडेकरूला की बाबा भाडं इतकं आहे, पण तू इतक्या दिवसापासून आत्तापर्यंत दिलेलं नाही आहेस, एकूण तुझे ॲरियर्स अमुक अमुक आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते लिहिणं अपेक्षित आहे की 90 दिवसामध्ये तुम्ही हे भाडं जे आहे ते मालकाला द्यावं. म्हणजे थोडक्यात नोटीस दिल्यापासून त्या भाडेकरूंनी 90 दिवसामध्ये ती भाड्याची रक्कम जी आहे ती मालकांना देणं अपेक्षित आहे. अशी जी नोटीस आहे सेक्शन 15मध्ये कॉन्टम्प्लेट केली आहे. म्हणजे मालकांनी नोटीस द्यायची रायटिंगमध्ये, 90 दिवस थांबायचं. त्या 90 दिवसामध्ये समजा भाडेकरूंनी भाडं दिलं नाही तर मालकाला टेनंटच्या अगेन्स्ट म्हणजे भाडेकरूच्या अगेन्स्ट लघुवाद न्यायालय किंवा संबंधित न्यायालयामध्ये टेनंटच्या अगेन्स्ट पजेशनचा दावा दाखल करू शकतो ऑन द ग्राउंड ऑफ डिफॉल्ट. पण दाव्याचं समन्स मिळालं त्याच्यापासून 90 दिवसामध्ये जो भाडेकरू आहे त्यांनी ते सगळं भाडं प्लस 15% सिम्पल इंटरेस्टनी व्याज हे कोर्टात भरलं तर मात्र इविक्शनची डिक्री पास करता येणार नाही असं ती तरतूद आहे. हे थोडक्यात असं धरून चाला की टेनंटनी डिफॉल्ट केला आहे, 2 वर्ष त्यांनी कुठल्याही प्रकारचं भाडं दिलेलं नाही, मालकाने त्यांना सेक्शन 15 खालची नोटीस दिली, त्याच्यामध्ये हे सगळे डिटेल्स घातले किंवा भाडं किती आहे पर मंथ, किती केव्हापासून दिलेलं नाही, आत्ता किती ॲरियर्स आहेत, ह्याचे सगळे डिटेल्स त्याच्यात दिले. नोटीस मिळाली, नोटीस मिळाल्यापासून 90 दिवसामध्ये त्यांनी ती रक्कम जी आहे भाड्याची ती भरली नाही तर मग दावा दाखल करण्याकरता कारण गळतं ऑन द ग्राउंड ऑफ डिफॉल्ट आणि मग तो दावा दाखल करू शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये मी आत्तापर्यंत ज्या नोटीस आपल्याला सांगितल्या की सेक्शन 80 सिव्हिल प्रोसिजर कोड, सेक्शन 164 महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट आणि नोटीस अंडर सेक्शन 15 ऑफ महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट, या तिन्ही ॲक्टमध्ये आपण बघितलं तर नो सूट शॅल बी इन्स्टिट्यूटेड अशी ते सुरुवात आहे. म्हणजे ही जी मॅन्डेटरी प्रोव्हिजन्स आहेत की ज्या नोटिसा द्यायच्या या समजा ते दिल्या नाहीत तर तो दावा मेंटेनेबल होणार नाही. अशा बऱ्याच नोटीस आहेत, त्याच्यातली 1-2 नोटिसा मी आपल्याला आता सांगतो. एक नोटीस अंडर सेक्शन 487 ऑफ महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट की कॉर्पोरेशनच्या अगेन्स्ट एखादा दावा दाखल करायचा आहे किंवा एखादा कमिशनर आहे, एखादा ऑफिसर आहे, एखादा सर्वंट आहे, ह्यांच्या विरुद्ध समजा दावा दाखल करायचा आहे की त्यांनी त्यांची ऑफिशियल ड्युटी करताना त्यांनी काही चुका केल्या, त्या चुका जाणून बुजून आहेत का मुद्दाहून आहेत हा त्याच्यामध्ये मुद्दा येईल का. अशा वेळेला ही नोटीस जी आहे ती 487मध्ये द्यायला पाहिजे. त्याच्याकरता 1 महिन्याचं पिरियड त्याच्यामध्ये कॉन्टम्प्लेट केलेले आहेत. म्हणजे आत्तापर्यंतचे आपण जे बघितले आहेत नोटीस अंडर सेक्शन 80, नोटीस अंडर सेक्शन 164 यांच्यामध्ये 2 months असं नोटीस पिरियड आहे. सेक्शन 15 जी आहे त्याच्यामध्ये 90 दिवसाची नोटीस कॉन्टम्प्लेट केलेली आहे. नोटीस अंडर सेक्शन 487 जे आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट त्याच्यामध्ये 1 महिन्याचं पिरियड कॉन्टम्प्लेट केलेलं आहे. त्याच्यानंतर कॅन्टोन्मेंट ॲक्ट खाली अंडर सेक्शन 339 म्हणजे 339 ऑफ द कॅन्टोन्मेंट ॲक्ट, कॅन्टोन्मेंटच्या अगेन्स्ट सूट दाखल करायचा असेल किंवा मेंबरच्या अगेन्स्ट अंडर सेक्शन 130 ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट जो आहे
त्याच्यामध्ये 15 दिवसाची नोटीस कॉन्टम्प्लेट केलेली आहे. नोटीस अंडर सेक्शन 106 ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरल पर्पज किंवा मॅन्युफॅक्चरिंग पर्पज करता एखादी इमोबल प्रॉपर्टी दिली असेल तर 6 महिन्याची नोटीस कॉन्टम्प्लेट केली आहे. अँड फॉर एनी अदर पर्पज 15 दिवसाची नोटीस कॉन्टम्प्लेट केलेली आहे. मला असं वाटतं की या ज्या नोटिसा आहेत, या नोटिसाचा अभ्यास आपण केला तर आपण आपला जो दावा जो असतो तो आपण इफेक्टिव्हली मांडू शकतो. कारण नोटिसीमध्ये जे काही तुम्ही तक्रार कराल गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट किंवा पब्लिक ऑफिसरच्या अगेन्स्ट, अल्टिमेटली त्याच दाव्यामध्ये रिफ्लेक्ट होत असतात. आणि म्हणून हे समजा नोटिसा ज्या मॅन्डेटरी आहेत आणि देणं गरजेचं आहेत आणि त्या समजा दिल्या नाही तर अल्टिमेटली त्या दाव्यावर परिणाम होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या ज्या नोटीस आहेत, स्टॅट्युटरी नोटीस, याचा अभ्यास हा प्रत्येक वकिलांनी अगदी सूक्ष्मपणे करणं आवश्यक आहे. या ठिकाणी मला माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी ॲडव्होकेट अमित गिरमे यांचे आभार मानतो आणि त्यांच्या या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. स्टॅट्युटरी नोटिसेस या विषयावर आज आपल्याला ॲडव्होकेट बेंद्रे सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल प्रथमतः मी लॉ टॉक्सच्या टीमतर्फे आपलं हार्दिक अभिनंदन आणि आभार मानतो. हा खूप महत्त्वाचा विषय आहे कारण नोटिसेस न दिल्याने दावा डिसमिस होऊ शकतो किंवा आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे नोटिसेसचा मजकूर हा एक दाव्याचा भाग असणं कधीकधी गरजेचं असतं किंवा तो दाव्याचा भाग होतो. त्यामुळे नोटिसेस हे अत्यंत महत्त्वाचं असल्याकारणाने आज त्याच्याबद्दलचे जे गैरसमज आहेत ते सरांच्या मार्गदर्शनाने कुठंतरी दूर होतील ही मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सरांचे आभार मानतो. आणि आपल्याला एक नम्र विनंती करतो की लॉ टॉक्स या चॅनलला आपण जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं. धन्यवाद.